मदत देणार आहे. नमो शेतकरी निधी म्हणून जो एक नवीन कार्यक्रम आहे त्या अंतर्गत फक्त 500 रुपये दिले जाणार. 8 लाख महिलांना अशा पद्धतीने हे पैसे दिले जाणार. त्याच्यावरती आता लाडका बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे. उद्या ती 0 वरती येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली. पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे. मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे. अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. कोणी केली? एकनाथ शिंदे यांनी, की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी दे, आमच्या फायली मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाही. आम्हाला म्हणजे कोणाला? आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो. म्हणजे तुमचे जे 5-25 आमदार आहेत गद्दार, ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्याबरोबर राहिले. त्यांना या राज्याची तिजोरी